गुड मॉर्निंग। आज केली होती मी मेथी मटर मलाई, पण त्याआधी मी मागवलं होतं वृंदासाठी एक मोठं पार्सल। तिला कम्फर्ट मिळावा, तिचे लाड पुरवावे असं मला खूप करावंसं वाटतंय सध्या, म्हणून हे पार्सल मागवलं। आणि आता फक्त तिचे लाड करून कसं चालेल, चिन्मयला पण आवडते ती रेसिपी मला करायलाच हवी आणि त्याची वन ऑफ द फेवरेट आहे मेथी मटर मलाई। आता ट्रेडिशनल पद्धतीने ही रेसिपी मी केलेली नाहीये, माझ्या रेसिपीज जशा झटपट असतात तशीच ही रेसिपी। आधी तेलामध्ये मेथी थोडंसं मीठ घालून अर्धी शिजवून घेतली आणि मग त्याच पॅन मध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, मिरची आणि थोडेसे काजू घालून सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं। आता ट्रेडिशनल पद्धतीमध्ये कांद्याबरोबरच खडे मसाले भाजून घेतात, पण मला खडे मसाले फार आवडत नाही आणि मला झटपट रेसिपी करायची होती म्हणून मी ते अवॉइड केले। तुम्ही ते टाकू शकता। आता मटर साठी मी फ्रोझन पीस घेतलेले, त्यामुळे ते मी आधी पाण्यामध्ये सोक करून आता चिन्मयला खूप उशीर होणार होता म्हणून ही रेसिपी मी खूप रात्री करत होते आणि एका साइडला हास्य जत्रा बघत होते, पण जसा मी मिक्सर सुरू केला तसा आमची वृंदा उठली। स्वयंपाक करता करता, घरातली कामं करता करता बाळ सांभाळणं हा खरंच खूप मोठा टास्क आहे आणि ज्यांना हे मल्टीटास्किंग जमतं त्यांना खरंच असो। वळूया उरलेल्या रेसिपीकडे। कांद्याबरोबर जो सगळा मसाला फ्राय केला होता तो आधी मी मिक्सर मध्ये वाटून घेतला। मग तेलामध्ये थोडंसं बटर टाकून त्यामध्ये घातले जिरे आणि आपले सोक करायला ठेवलेले मटार। ते थोडेसे शिजल्यानंतर त्यामध्ये ऍड केला मिक्सर मध्ये वाटलेला मसाला आणि मग वरून ऍड केला एव्हरेस्टचा गरम मसाला। आणि हो, तुम्ही वरून कसुरी मेथी घालू शकता, ज्याने टेस्ट खूप छान येईल। आता ह्या सगळ्यावर एक बॉईल आल्यावर त्यामध्ये ऍड केली शिजवलेली मेथी, मग ऍड केलं फ्रेश क्रीम आणि थोडंसं मीठ आणि या सगळ्याला एक बॉईल नंतर झाली आपली मेथी मटर मलाई तयार। सांगू का, 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे, फक्त घरात मेथी अवेलेबल असायला हवी, कारण की बाकीच्या गोष्टी घरात इझिली अवेलेबल असतातच। मी खूपच सिंपल पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे, पण खरंच टेस्टी झालेली। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा।